कोण तुम्ही? जगन वाकणे साहेबांनी पाठवलंय. राजन साहेब एकटेच आहेत ना मग, लग्नाची घाई त्यांची आणि त्यात आई बी आजारी आहे त्यांची गावाला, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी आलोय मी. त्याला कुठल्याही मदतीची गरज नाहीये. राजन शेठ, बाबूचा फोन मला द्या. राजन, मी बोलतो बाबूशी. काय नाही साहेब, तुमच्या समोर हात जोडतो साहेब. तू कशाला हात जोडतोय? काय झालं आईना? अगं पण ती एकटी गेलीये का? वामन काका आहे ना बरोबर? याचंच तर आश्चर्य वाटतंय ना मला. वामनचं काय काम निघालं असेल राजनकडे? मी फोन लावून विचारू का? नको, तुझा आणि बाहेर वाकणीस असतील, त्यांना सांग मी बोलवलंय म्हणून. ठीक आहे. कसं आहे जानकी, राजनची आई खूप आजारी आहे. हा, त्यामुळे तो जरा अपसेट होता थोडासा, पण मी बोललो ना आता त्याच्याशी. हा, आता ओके, इज फाईन. मला आत्ताच्या आत्ता राजनला भेटायचंय. नाही म्हणजे ह्याच विषयी मला अजून एका माणसाशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. चल गाडीत बस. तुम्ही चिंता करू नका. छान चाललंय सगळं. आणि वाकणीस, तुम्हाला तर काय पद्मभूषण द्यायला पाहिजे तुमच्या ह्या कामगिरीबद्दल. वामन, कुठे गेला होतास तू? इथे किती कामं पडली आहेत माहितीये? सगळी कामं आजच निपटणार आहे मी, पण त्याआधी आता मला दादाशी बोलायचं आहे. वामनराव, जरा थंड डोक्याने. वाकणेस, दादा प्लीज सांग मला, जानकीचं नक्की कुणाशी लग्न होणार आहे? दादा तू गप्प का? वामन, देवाने गप्प बसलं तर चालतं, पण देवपदी बसल्यावर खोटं नाही बोलता येत. म्हणजे हे जे काही ऐकतोय ते सगळं खरं आहे? यापेक्षा वेगळ्या भाषेत मी तुला नाही सांगू शकत. शहाणा असशील तर समजून घे. काय चाललंय तमाशा हा? तमाशा? प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारा की हा तमाशा कोण करताय नक्की? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. मला कुठल्याही प्रश्नाची उत्तर नको. तू आज चल आधी माझ्या मी बरोबर. येणार नाही आत्या. मी तुला सांगितलंय माझ्या बरोबर आज चल. आत्या चल. आत्या, मला तुझं काही कळतच नाही. आणि दादाचं लग्न करायचंच आहे तर मग फक्त जानकीशीच का? नरसिंहाचा जीव वाचावा म्हणून. माझ्या मागे बरेच व्याप आहेत आणि त्यातही मला त्या मोलकर्णीच्या लग्नात काडीचाही रस नाहीये. मग रस निर्माण झाला की कॉल मी. नारायण हजर होईल. एकदा पोरीच्या जन्माला येऊन बघ, मग कळेल माहेर सोडून जाताना पोरी का रडतात ते. मी जर मुलगी असलो असतो ना, मी रडलोच नसतो. मग धरणाच्या बांधकामाच्या इकडून कोण आलं होतं रडत रडत? मी तुझ्यासाठी आलो होतो. मी पण तुझ्यासाठी रडतीये. आत्या, तू माझ्याशी राजकारण खेळू नकोस. कारण कसं आहे, एकदा तू ठरवलंस की तू ते करणारच. तू हे लग्न लावून देणारच. मग कितीही वामन आडवे आले तरी. तुला तर सगळंच कळतंय, मग विरोध का? कारण मला जे पटतं मी तेच करतो. त्यामुळे आता ह्याच्या पुढे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही करा. मी पण बघतो हे लग्न कसं होतं ते.